नमस्कार मित्रांनो, क्रिप्टोक्रांती यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सध्या डेप बॉक्स नावाच्या क्रिप्टोकरन्सी प्रोजेक्टबद्दल जबरदस्त चर्चा सुरू आहे. बऱ्याच लोकांनी या प्रोजेक्टमध्ये हजारो लाखो रुपये इन्व्हेस्ट केले आहेत आणि काही लोक या प्रोजेक्टमध्ये मिळणारे रिटर्न्स बघून पैसे इन्व्हेस्ट करायचा विचार सुद्धा करत आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डेप बॉक्स प्रोजेक्ट नक्की काय आहे, प्रोजेक्ट कसा काम करतो आणि हा प्रोजेक्ट पैसे इन्व्हेस्ट करण्यायोग्य आहे की नाही याबद्दल माहिती देणार आहे. ज्या इन्व्हेस्टर्सने डेप बॉक्स प्रोजेक्टमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले आहेत ते आणि जे लोक डेप बॉक्समध्ये पैसे इन्व्हेस्ट करायचा विचार करत आहेत, या दोघांसाठी हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी इम्पॉर्टंट माहिती सांगणार आहे की जी माहिती तुम्हाला कोणत्याच युट्यूबरने किंवा डेप बॉक्सच्या प्रमोटरने सुद्धा सांगितली नसेल. म्हणून हा व्हिडिओ नीट काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, मी फायनान्शियल ॲडवायझर नाही आहे. हा व्हिडिओ मी फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी बनवला आहे. कोणत्याही क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे इन्व्हेस्ट करायच्या आधी त्या प्रोजेक्टचा नीट अभ्यास करा आणि त्यानंतरच इन्व्हेस्ट करा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण क्रिप्टोक्रांती या चॅनलवर तुम्हाला क्रिप्टोकरन्सी आणि ब्लॉकचेनचे इन्फॉर्मेशन देणारे व्हिडिओ मराठीमध्ये पाहायला मिळतील. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, तुमच्यापैकी बरेच जण इंस्टाग्राम यूज करतात. आपल्या क्रिप्टोक्रांती यूट्यूब चॅनलचं सुद्धा इंस्टाग्रामवर अकाउंट आहे. ब्लॉकचेन आणि क्रिप्टोकरन्सी मार्केटमधील इम्पॉर्टंट अपडेट तुम्हाला देण्यासाठी क्रिप्टोक्रांती इंस्टाग्राम अकाउंट बनवला आहे. जर तुम्हाला ब्लॉकचेन आणि क्रिप्टोकरन्सी मार्केटबद्दल अपडेट्स इंस्टाग्रामवर बघायचे असतील तर आजच क्रिप्टोक्रांती इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा. क्रिप्टोक्रांती इंस्टाग्राम अकाउंटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. मित्रांनो, डेप बॉक्स कॉईनच्या रिसर्चची सुरुवात करण्यासाठी आपण आलो आहोत कॉईन मार्केट कॅप वेबसाईटवरती. कॉईन मार्केट कॅप ही वर्ल्डमधील सर्वात नंबर 1 क्रिप्टोकरन्सी आणि ब्लॉकचेन डेटा ॲग्रेगेटर वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती तुम्हाला 23,000 क्रिप्टोकरन्सी, 597 क्रिप्टो एक्सचेंजेस आणि ब्लॉकचेनबद्दल सर्व डेटा तुम्हाला या वेबसाईटवरती मिळतो. ही वेबसाईट कशी यूज करायची आहे ह्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवला आहे. त्या व्हिडिओची लिंक इथे वरती आय बटनमध्ये दिली आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ एकदा तुम्ही नक्की बघा. सर्वात पहिले इथे टाईप करूया आपण डेप बॉक्स. ह्याच्यावरती क्लिक करूया. इन्फॉर्मेशनचं पेज ओपन झालेलं आहे. इथे त्याचं नाव आहे डेप बॉक्स. या डेपचं फुल फॉर्म जे आहे ते डिसेंट्रलाइज इको फ्रेंडली ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी असं आहे. याचा इथे रँक दिलेला आहे 2720. डेप बॉक्स एक टोकन आहे. डेप बॉक्स टोकन हा सध्या 1317 इन्व्हेस्टर्सच्या वॉचलिस्टमध्ये आहे. डेप बॉक्स टोकनची प्राइस $14.44 सुरू आहे. मागच्या 24 तासामध्ये 4.80% याची किंमत कमी झालेली आहे. इथे त्याची वेबसाईट आहे. इथे त्याचं BNB स्मार्ट चेनचं कॉन्टॅक्ट ॲड्रेस आहे. तर मागच्या 24 तासामधला लो जो आहे तो $14.2 आहे आणि हाय जो आहे तो $15.22 आहे. इथे टोटल मार्केट कॅप तर त्याचं दिसत नाही आहे, पण फुल्ली डायल्युटेड मार्केट कॅप इथे दिसतोय. आता टोटल मार्केट कॅप आणि फुल्ली डायल्युटेड मार्केट कॅप काय आहे, दोघांमध्ये काय फरक आहे ह्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन मी ऑलरेडी कॉईन मार्केट कॅपचा जो डेडिकेटेड व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये सांगितलं आहे. याचा मागच्या 24 तासामध्ये $1.6 मिलियन व्हॉल्यूम ट्रेड केला गेलेला आहे डेप बॉक्स टोकनमध्ये. त्याची सर्क्युलेटिंग सप्लाय तिथे दिलेली नाही आहे, पण मॅक्सिमम सप्लाय आणि टोटल सप्लाय इथे दिलेली आहे. मॅक्सिमम सप्लाय आणि टोटल सप्लाय 50 मिलियन म्हणजेच 5 करोड टोकनची आहे. त्यानंतर इथे खाली आल्यानंतर बघा इथे मागच्या 24 तासाचा त्याचा ग्राफ दिसतोय. मागच्या 24 तासामध्ये एक प्रकारे किंमत बघा फक्त वरती खाली येऊन इथे खाली आलेली आहे आणि त्यानंतर परत थोडी वरती आलेली आहे. 7 दिवसाच्या ग्राफमध्ये तसंच परफॉर्मन्स येतोय याचा. मागच्या 1 महिन्याचा परफॉर्मन्स बघूया. मागच्या 1 महिन्याच्या परफॉर्मन्समध्ये सुद्धा $20 हायेस्ट किंमत होती. त्याच्यानंतर आता याची $14 पर्यंत आलेली आहे. आणि जर आपण ऑल टाईमचा ग्राफ जर बघितला तर ऑल टाईम ग्राफमध्ये डेप बॉक्स टोकन हा कॉईन मार्केट कॅप वेबसाईटवरती 12 जुलै 2022 पासून लिस्ट झालेला आहे. त्याच्यानंतरचा सर्व डेटा इथे अवेलेबल आहे. या पूर्ण ऑल टाईमच्या डेटामध्ये त्याचा ऑल टाईम हाय जो आहे तो $39च्या जवळपास आहे आणि सर्वात लोएस्ट जो आहे तो $10च्या जवळपास आहे. त्यानंतर इथे खाली आल्यानंतर इथे डेप बॉक्स प्रोजेक्टबद्दल थोडी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ही इन्फॉर्मेशन तुम्हाला अजून मी थोड्या वेळात एक्सप्लेन करतो. डेप बॉक्स कॉईन किंवा टोकन काय आहे. इथे खाली आल्यानंतर बघा डेप बॉक्स टोकन जो आहे तो कोणकोणत्या एक्सचेंजवरती लिस्ट आहे त्याच्याबद्दल इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. डेप बॉक्स टोकन 12 एक्सचेंजवरती लिस्ट आहे. त्यामधला पॅनकेक स्वॅप हा डिसेंट्रलाइज एक्सचेंज आहे आणि बाकीचे जे Gate.io, EXMO, MEXC, L बँक, हॉटबीट, सुपर एक्स हे सर्व सेंट्रलाइज एक्सचेंज आहेत. सेंट्रलाइज एक्सचेंज आणि डिसेंट्रलाइज एक्सचेंजमध्ये काय फरक आहे ह्याच्याबद्दल पण मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे.
त्या व्हिडिओची लिंक इथे वरती आय बटन मध्ये दिली आहे. जर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर व्हिडिओ इथे तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपण जाऊया द डेप बॉक्सच्या वेबसाईटवर. हा प्रोजेक्ट जो आहे हा स्पेशल रिअल वर्ल्ड कमोडिटीजसाठी बनवलेला आहे. डेप बॉक्स टोकन एक्झॅक्टली काय आहे त्याच्याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती देतो मी. डेप बॉक्स डिजिटल करन्सी प्रोजेक्ट हा सोने, चांदी, कच्चे तेल, नैसर्गिक वायू, ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट्स, रिअल इस्टेट आणि रॉयल्टी कॅश यासारख्या कमोडिटीज वस्तूंशी जोडलेला आहे. डेप बॉक्स इकोसिस्टमला सोने, चांदी, कच्चे तेल, नैसर्गिक वायू, ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट्स यासारख्या कमोडिटीज वस्तूंच्या फिजिकल प्रोडक्शनमधून रेव्हेन्यू निर्माण करणाऱ्या जागतिक प्रोजेक्ट्स आहेत त्यांना पाठिंबा देऊन फायदा होतो. डेप बॉक्स ब्लॉकचेनचा उपयोग हा या सर्व कमोडिटीज वस्तूंच्या प्रोडक्शन करणाऱ्या कंपनीजला एक प्रकारे समर्थन देऊन त्याच्या इकोसिस्टममध्ये स्थिरता जोडण्यासाठी होतो. आणि डेप टोकन जे आहे हे डेप बॉक्स इकोसिस्टमचं नेटिव्ह टोकन आहे. ठीक आहे. त्यानंतर आता हे डेप बॉक्स काम कसं करतं. डेप बॉक्स हे नोड बेस्ड प्रोजेक्ट आहे. प्रत्येक ब्लॉकचेनचे नोड्स असतात. नोड्स म्हणजे ब्लॉकचेन ही स्पेशली 2 मेकॅनिझम वरती काम करते. एक असतं प्रूफ ऑफ वर्क, दुसरं असतं प्रूफ ऑफ स्टेक. प्रूफ ऑफ वर्क म्हणजे बिटकॉइनची जी ब्लॉकचेन आहे ह्याच्यामध्ये जे प्रत्येक ट्रान्झॅक्शन होतं त्या ट्रान्झॅक्शनला व्हॅलिडेट करण्यासाठी मायनर्स असतात. मायनर्स ते ट्रान्झॅक्शन व्हॅलिडेट करतात आणि ब्लॉक्समध्ये जोडतात. तर तसंच प्रूफ ऑफ स्टेक मेकॅनिझमचे कॉइन्स असतात ते स्टेक करतात. प्रूफ ऑफ स्टेक मेकॅनिझममध्ये ट्रान्झॅक्शनला व्हॅलिडेट करण्यासाठी नोड्स असतात. हे नोड्स कोण वापरतात? जे कम्युनिटीमधले जे इन्व्हेस्टर्स असतात त्यांच्याकडे हे नोड्स असतात. नोड्सने ब्लॉकचेनवरती जितके पण ट्रान्झॅक्शन होतात हे या नोड्सने व्हॅलिडेट केले जातात. ठीक आहे. सर्वात पहिला तुम्हाला आहे ना त्यांचं जे मायनिंगचं सॉफ्टवेअर आहे नोड ते तुम्हाला खरेदी करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला ते नोड्स रन केल्यानंतर जे ब्लॉकचेनवर ते ट्रान्झॅक्शन्स होणार ते ट्रान्झॅक्शनला तुम्ही व्हॅलिडेट करणार. हे तुम्हाला म्हणजे मॅन्युअली करायची गरज नसते. हे सर्व त्या नोड्सच्या मदतीने ऑटोमॅटिक केलं जातं. त्यानंतर तुमच्या नोड्सच्या मदतीने तुम्ही जे ट्रान्झॅक्शन व्हॅलिडेट करणार त्या ट्रान्झॅक्शनमधली जी गॅस फीज किंवा ट्रान्झॅक्शन फीज जी कलेक्ट केली जाणार तर ती ट्रान्झॅक्शन फीज ही मायनर्स किंवा नोड व्हॅलिडेटरला रिवॉर्ड म्हणून किंवा बक्षीस म्हणून दिली जाणार. आता हे तुम्हाला रिवॉर्ड्स जे मिळणार हे तुम्हाला डेप बॉक्स टोकन मध्ये तुम्हाला रिवॉर्ड्स मिळणार कारण की डेप बॉक्स टोकन हा ह्यांच्या इकोसिस्टमचा नेटिव्ह टोकन आहे. मग जे पण काही तुम्हाला देवाणघेवाण तुमची जी होणार तर ते डेप बॉक्स टोकन मध्येच होणार. टोकन तुम्ही जे आहे ते तुमच्या अकाउंटमधून तुमच्या वॉलेटमध्ये विड्रॉ करू शकता. तिथून तुम्ही हे सर्व जे एक्सचेंजेस आहेत या एक्सचेंजवरती तुम्ही ट्रान्सफर करून त्यांना US डॉलर्स मध्ये विकू शकता. US डॉलर मध्ये त्यांना विकल्यानंतर भारतीय रुपयांमध्ये कन्वर्ट करून तुम्ही तुमच्या बँक अकाउंटमध्ये वगैरे पैसे विड्रॉ करू शकता. डेप बॉक्स टोकन जो आहे हा यांचा मेन टोकन आहे इकोसिस्टमचा आणि त्याच्या अंडरमध्ये जवळपास 8 प्रोजेक्ट्स आहेत. त्यामधले काही प्रोजेक्ट्स हे लाईव्ह आहेत आणि काही प्रोजेक्ट जे आहेत ते अपकमिंग आहेत. आता लाईव्ह मध्ये हा त्यांचा जो मेन टोकन आहे डेप टोकन हा टोकन ऑलरेडी अवेलेबल आहे. त्यानंतर ब्लॅक गोल्ड म्हणजे क्रूड ऑइल. त्यानंतर ग्रो मध्ये ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट्स जे असतात त्यांच्याशी संबंधित आहे हा प्रोजेक्ट. त्यानंतर हा NATG जो आहे हा नॅचरल गॅसशी संबंधित आहे. DLG जो आहे तो डिजिटल गोल्डशी संबंधित आहे. XPLR जो आहे तो एक्सप्लोर प्रोजेक्ट आहे. हा ALUM जो आहे तो ॲल्युमिनियमशी संबंधित आहे. ब्लॉक जो आहे तो रिअल इस्टेटशी संबंधित आहे आणि बेव जो आहे तो बेवरेजेस म्हणजे जे ड्रिंक्स वगैरे असतात त्यांच्याशी संबंधित आहे. आणि बाकीचे रेव आणि DLS हे अपकमिंग प्रोजेक्ट मध्ये आहेत. त्यानंतर इथे लर्न मोर वरती क्लिक करूया. लर्न मोर वरती क्लिक केल्यानंतर जे प्रोजेक्ट्स लाईव्ह आहेत त्यांच्याबद्दल इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की डेप टोकन जे आहे सेंट्रल सपोर्ट आणि युटिलिटी टोकन आहे डेप बॉक्स इकोसिस्टमचं. ठीक आहे. त्यानंतर इथे ब्लॅक गोल्ड बद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ग्रो बद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. नॅचरल गॅस, XPLR, डिजिटल गोल्ड, ॲल्युमिनियम, बेवरेजेस आणि ब्लॉक्स आणि हे 7 प्रोजेक्ट जे आहेत त्याच्याबद्दल इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. पण इथे प्रत्येक प्रोजेक्टचा लाईट पेपर हा वेगवेगळा आहे. आता प्रत्येक प्रोजेक्ट बद्दल तुम्हाला मी इन्फॉर्मेशन ह्याच्यामध्ये देऊ शकत नाही कारण की प्रत्येक प्रोजेक्ट बद्दल इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायला गेलं तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल. तर त्यामुळे आपण जो मेन जो इकोसिस्टमचा टोकन आहे त्याचा लाईट पेपर बघूया. हा त्याचा लाईट पेपर आहे. लाईट पेपर आणि व्हाईट पेपर हे क्रिप्टोकरन्सी आणि ब्लॉकचेन प्रोजेक्टसाठी खूप इम्पॉर्टंट असतात. प्रोजेक्ट बद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन जी असते प्रोजेक्ट काय काम करतो, कसा काम करतो, काय फ्युचर प्रोजेक्शन्स आहेत हे सर्व इन्फॉर्मेशन व्हाईट पेपर मध्ये दिली जाते. पण ह्या प्रोजेक्टचा आता लाईट पेपर आहे सध्या. ह्यांनी व्हाईट पेपर जो आहे तो दिलेला नाही अजूनपर्यंत इथे. ठीक आहे. आता इथे ह्यांनी काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे. डेप टोकनला माइन करण्यासाठी जे सॉफ्टवेअर असतं त्याचे 30,000 लायसन्स फक्त अवेलेबल आहेत. तर त्यामधले बरेच आता
सेल झाले असतील. त्यानंतर इथे डेप लायसन्स हे कशा प्रकारे काम करतं त्याच्याबद्दल इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सर्वात पहिला तुम्हाला लायसन्स परचेस करावं लागेल. काही त्याची प्राईस असेल $1000 $2000 वगैरे अशी प्राईस असेल. ती प्राईस पे करून तुम्हाला हे लायसन्स खरेदी करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला लायसन्सला होस्ट करायचं आहे. त्यानंतर ते नोड रन करायचे आहेत. त्यानंतर 50 मिलियन म्हणजेच 5 करोड डेप टोकन हे सर्क्युलेशनमध्ये आहेत. त्यानंतर ते नोड्सला माइन करून ट्रान्झॅक्शनला व्हॅलिडेट करून तुम्हाला ट्रान्झॅक्शन फीस रिवॉर्डच्या स्वरूपात मिळवायचे आहेत. ठीक आहे. ही मायनिंग सायकल जी असणार आहे ती 24 तासाची असणार आहे. जे तुमचे रिवॉर्ड्स आहेत ते तुमच्या अकाउंटमध्ये जमा केले जातात. डेप टोकन जे आहे ते 2021 मध्ये बनवलं गेलं होतं. 5 करोड टोकनपैकी 50% टोकन्स हे प्रोजेक्टच्या पहिल्या वर्षातच डिस्ट्रीब्यूट केले गेलेले आहेत. त्याच्यानंतर येणाऱ्या प्रत्येक वर्षामध्ये राहिलेले जे टोकन्स आहेत त्यातले 50% टोकन्स प्रत्येक वर्षामध्ये सर्क्युलेशनमध्ये येणार आहेत. म्हणजे सपोज 5 करोड टोकनपैकी 2021 मध्ये त्यांनी 2.5 करोड टोकन सप्लायमध्ये आणलेले आहेत. 2022 मध्ये राहिलेले 2.5 करोडचे 50% म्हणजे 1.25 करोड 1,25,00,000 टोकन्स हे सर्क्युलेशन मध्ये आलेले आहेत. 2023 मध्ये राहिलेले 1.25 करोड टोकनचे 50% म्हणजे जवळपास 62,50,00,000 टोकन्स हे सर्क्युलेशन मध्ये आलेले आहेत. आणि 2024 मध्ये जे येतील तर ते 62,50,00,000च्या 50% म्हणजे 31,25,000 टोकन्स हे 2024 मध्ये येतील. मग राहिलेले 25,000-50,000चे पण काय असेल टोकन ते 2025 मध्ये. मग त्याच्या अर्धे परत 2026 मध्ये, त्याच्या अर्धे परत असे करत करत प्रत्येक वर्षामध्ये 50% टोकन सर्क्युलेशन मध्ये येणार आहेत असं इथे त्यांनी दिलेलं आहे. डेप टोकनचे बेनिफिट काय आहेत? डेप टोकनला तुम्ही 0 ट्रान्सफर फीज मध्ये ट्रान्सफर करू शकता. डेप टोकनचा यूज करून तुम्ही याच प्रोजेक्ट मधले अजून वेगवेगळे लायसन्स जे आहेत ते तुम्ही खरेदी करू शकता. म्हणजे डेप टोकन हा डेप इकोसिस्टम मध्ये असणारे बाकी जे प्रोजेक्ट आहेत त्या सर्वांमध्ये तुम्हाला ते यूज करता येईल असा त्याचा डेप टोकनचा फायदा आहे. पण ह्याच्यामध्ये ते बर्निंग बद्दल तर काही दिलं नाहीये, टोकन बर्निंग बद्दल. ठीक आहे. त्यानंतर जाऊया आपण डेप टोकन बनवताना जो स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट बनवला गेला त्याच्या ॲड्रेसवरती जाऊया. BSC ब्लॉकचेन मध्ये BSC स्कॅनवरती आल्यानंतर इथे कॉन्ट्रॅक्ट ॲड्रेस सुद्धा पेस्ट करूया. कॉन्ट्रॅक्ट ॲड्रेस पेस्ट केल्यानंतर इथे सर्व त्याची इन्फॉर्मेशन येते. इथे बघा टोकन ट्रॅकर जे आहे ते डेप लिहिलेलं आहे. इथे त्याचे ट्रान्झॅक्शन बद्दल इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल. जितके ट्रान्झॅक्शन होत आहेत ते सर्व ट्रान्झॅक्शनची हिस्ट्री तुम्हाला इथे मिळेल. आता जो लेटेस्ट ट्रान्झॅक्शन आहे तो 8 मिनिटाआधी झालेला आहे. मग ते इथे ट्रान्झॅक्शन डेली सुरू आहेत. मित्रांनो, कोणत्याही प्रोजेक्टची सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे त्या प्रोजेक्टचा फाउंडर असतो किंवा फाउंडिंग टीम किंवा डेव्हलपमेंट टीम. प्रोजेक्टच्या मागे कोणता व्यक्ती आहे हे जाणून घेणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक क्रिप्टोकरन्सी प्रोजेक्टच्या वेबसाईटवरती त्यांच्या फाउंडरबद्दल किंवा डेव्हलपर टीमबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली असते. पण डेपबॉक्स टोकनच्या वेबसाईटवरती कुठेच तुम्हाला त्यांच्या फाउंडरची डिटेल्स तुम्हाला मिळणार नाहीत. मग त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काही कळण्याचा मार्ग नाही आहे की ह्या प्रोजेक्टच्या मागे नक्की कोणता व्यक्ती आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जाऊया आपण यांच्या सोशल मीडिया अकाउंटमध्ये. सर्वात पहिला जाऊया इंस्टाग्राममध्ये. 10,000च्या जवळपास फॉलोअर्स आहेत. सर्व प्रोजेक्टबद्दल इथे इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. आता लेटेस्ट अपडेट जो यांचा लास्ट आहे 2 तासाआधी यांनी शेवटचा अपडेट केलेला आहे. म्हणजे यांचे अपडेट्स पण डेली येत आहेत. त्यानंतर जाऊया यांच्या ट्विटर अकाउंटमध्ये. इथे पण त्यांचे 19,000च्या जवळपास फॉलोअर्स आहेत. इथे पण त्यांनी बऱ्यापैकी अपडेट दिलेले आहेत. ट्विटर आणि इंस्टाग्रामवरती बऱ्यापैकी अपडेट सुरू आहेत देत आहेत इन्व्हेस्टर्सला. पण इथे त्यांचं टेलिग्राम ग्रुप बद्दल वगैरे काही इन्फॉर्मेशन नाही आहे. त्यानंतर जाऊया आपण लर्न मोरमध्ये. डेपबॉक्सच्या इकोसिस्टम बद्दल अजून बरीच इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता येतो मेन इम्पॉर्टंट पार्ट. कोणत्याही क्रिप्टोकरन्सी प्रोजेक्टमध्ये आपण इन्व्हेस्ट करायचा विचार करतो, काही 3-4 महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला बघाव्या लागतात, चेक कराव्या लागतात. जसे की ऑलरेडी मी सांगितलेलं आहे प्रोजेक्टचे फाउंडर्स, त्यानंतर प्रोजेक्टचं ऑडिट झालेलं आहे की नाही हे आपल्याला पाहणं खूप गरजेचं आहे. आता इथे त्यांनी दिलेलं आहे सर्टिक कंपनीने यांचं ऑडिट केलेलं आहे. ठीक आहे. आता तुम्हाला मी दाखवतो बाकीचे एक्झाम्पल्स. जसे की इथेरियम ब्लॉकचेन आहे. बिटकॉइनच्या नंतरची 2 नंबरची सर्वात लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी आहे. त्याचं ऑडिट इथे जे आहे ते स्लो मिस्ट आणि फेरी प्रूफ कंपनीने केलेलं आहे. त्याच्यानंतर बायनान्सचा जो स्वतःचा जो ब्लॉकचेनचा कॉइन आहे BNB त्याचं पण ऑडिट इथे सर्टिकने केलेलं आहे. त्यानंतर पॉलिगॉन त्यांचं सुद्धा ऑडिट इथे सर्टिकने केलेलं आहे. त्याचप्रमाणे डेपबॉक्सचं ऑडिट सुद्धा सर्टिकने केलेलं आहे. ऑडिट रिपोर्ट काय आहे ते आपण सर्टिकच्या वेबसाईटवरती जाऊन चेक करूया. इथे तुम्हाला कोणताही क्रिप्टोकरन्सी प्रोजेक्टचा सर्टिक ऑडिट झालेला आहे की नाही ते इथे चेक करण्यासाठी हा जो कॉन्ट्रॅक्ट ॲड्रेस आहे हा पेस्ट करा, किंवा तुम्ही इथे डायरेक्ट नावाने सुद्धा सर्च करू शकता. तिथे पण नावाने सर्च करूया. ठीक आहे. डेपबॉक्स इथे आलेला आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर
इथे डेपबॉक्स प्रोजेक्टचं ऑडिटचा जो सिक्युरिटी स्कोर आहे तो स्कोर इथे अवेलेबल नाही आहे. काहीच रिपोर्ट इथे अवेलेबल नाही आहे. त्यांची वेबसाईट, ट्विटर हँडल आणि कॉन्टॅक्ट ॲड्रेस इथे अवेलेबल आहे. ठीक आहे, पण बाकी काही इन्फॉर्मेशन इथे नाही आहे. जशी बाकीच्या प्रोजेक्टची असते इन्फॉर्मेशन तशी या प्रोजेक्टची इथे इन्फॉर्मेशन नाही आहे. आता तुम्हाला मी दाखवतो. सपोज आपण डिसेंट्रलँडवरती क्लिक करूया. सिक्युरिटी स्कोर बघा AAA आलेला आहे. 95.7.8% स्कोर आहे ऑडिटमध्ये. ठीक आहे, सर्व इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. पण डेपबॉक्स प्रोजेक्ट बद्दल कोणतीच इन्फॉर्मेशन इथे अवेलेबल नाही आहे. आता यांच्या आपण वेबसाईटवरती बघूया सर्टिक ऑडिटमध्ये जाऊन काय दिलेलं आहे ते. आता इथे सर्टिक ऑडिटचा जो रिपोर्ट आहे तो इथे त्यांनी दिलेला आहे. पण ह्याचा अर्थ असा नाही आहे की ह्यांनी सर्टिकचं जे ऑडिट आहे ते कम्प्लीट केलेलं आहे. मित्रांनो, आता तुम्हाला मी जी माहिती सांगणार आहे ही माहिती पूर्णपणे माझं वैयक्तिक मत आहे, म्हणजे माझं पर्सनल ओपिनियन आहे. तुम्ही ह्याला कोणताही आर्थिक सल्ला म्हणून घेऊ नये. आता प्रश्न आहे की या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट करायचं की नाही. तर माझं पर्सनल ओपिनियन तर असं आहे की हा प्रोजेक्ट इन्व्हेस्ट करण्यायोग्य नाहीये. ठीक आहे, आता इन्व्हेस्ट करण्यायोग्य का नाहीये, कारण की हा प्रोजेक्ट हा खूप रिस्की प्रोजेक्ट आहे. ठीक आहे, आता रिस्की सुद्धा काय त्याबद्दल पण तुम्हाला माहिती देतो मी. आता ह्याच्यामध्ये पण 3 पॉईंट्स आहेत. ते पॉईंट्स तुम्हाला मी सांगतो. तर सर्वात पहिला जो पॉईंट आहे का नाही इन्व्हेस्ट करायचा ते म्हणजे हा प्रोजेक्टच्या मागे कोण फाउंडर आहे, टीम कोण आहे, या प्रोजेक्टच्या मागे जे काम करते त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन या पूर्ण वेबसाईटवरती कुठेच नाही दिली आहे. ठीक आहे, त्यामुळे थोडंसं या प्रोजेक्टवरती विश्वास ठेवणं माझ्यासाठी तरी डिफिकल्ट आहे. तर आता इतका माझा म्हणजे जवळपास 2017-18 पासूनचा माझा एक्सपिरियन्स आहे. बरेच प्रोजेक्ट मी असे बघितले आहेत की ज्याच्यामध्ये फाउंडर कोण वेबसाईटवरती दाखवत नाही, त्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्ट करतो पण ते नंतर शेवटी प्रोजेक्ट बंद होतात. ठीक आहे, किंवा त्यांची व्हॅल्यू खूप डाऊन होते आणि त्याच्यामुळे आपल्यासोबत एक प्रकारे स्कॅम होतो. तर अशा प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट करणं थोडंसं रिस्की आहे. ठीक आहे, तर त्यानंतर दुसरा जो पॉईंट आहे तो आहे ह्याच्या ऑडिटचा. आता ऑडिटमध्ये तर ह्यांनी सांगितलेलं आहे की यांनी सर्टिककडून ऑडिट केलेलं आहे, पण सर्टिककडून यांनी ऑडिट केलेलं आहे बरोबर आहे, पण हे ऑडिट कम्प्लीट नाही झालेलं आहे. सर्टिकला यांच्या स्मार्ट कॉन्ट्रॅक्टमध्ये किंवा यांच्या टोकनमध्ये, यांच्या प्रोजेक्टमध्ये बरेच काही प्रॉब्लेम्स मिळालेले आहेत. ते प्रॉब्लेम्स फार गंभीर आहेत, तर त्याच्याबद्दल पण त्यांनी इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ते तुम्हाला थोडीशी शेअर करतो. ही इम्पॉर्टंट माहिती मित्रांनो तुम्हाला आजपर्यंत कोणत्याच युट्यूबरने किंवा त्यांच्या प्रमोटरने सांगितलेली नाही आहे. ती इन्फॉर्मेशन तुम्हाला मी आज सांगतोय. त्याच्यामध्ये काय काय प्रॉब्लेम आहेत ते बघूया आपण. सर्वात पहिला जो प्रॉब्लेम आहे तो म्हणजे टोकन डिस्ट्रीब्युशनमध्ये आहे. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, ब्लॉकचेन ही डिसेंट्रलाइज टेक्नॉलॉजीवरती काम करते. जेव्हा ह्यांचे टोकन डिस्ट्रीब्यूट केले गेले किंवा आता जे टोकन डिस्ट्रीब्यूट केले जात आहेत हे डिसेंट्रलाइज पद्धतीने न करता सेंट्रलाइज पद्धतीने केले जातात. म्हणजे ह्यांची जी वेबसाईट किंवा ह्यांची जी ब्लॉकचेन डिसेंट्रलाइज असायला पाहिजे होती, तर ह्यांची वेबसाईट जी आहे ती सेंट्रलाइज आहे. म्हणजे हे टोकन जे डिस्ट्रीब्युशन केले जातात हे सेंट्रलाइज पद्धतीने केले जातात. तर त्यामुळे यांचे टोकन जे आहे ते सेंट्रलाइज पद्धतीने टोकन डिस्ट्रीब्यूट केले जातात, जसे इथे दिलेलं आहे. सर्वात पहिला जो तुम्हाला ते दिसतोय टोकन डिस्ट्रीब्युशन सेंट्रलायझेशन. ठीक आहे, आणि हा मेजर प्रॉब्लेम त्यांनी सांगितलेला आहे. म्हणजे फक्त हे लोक दाखवतात आहेत की आम्ही डिसेंट्रलाइज आहोत, पण हे ऍक्च्युअल मध्ये सेंट्रलाइज आहे. ठीक आहे, त्यानंतर ह्याच्यामध्ये दुसरा पॉइंट जो आहे इथे बघा, त्यांनी तिथे विचारलेलं पण आहे, डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. टोकर are sent to the contract deployer when deploying the contract. This could be a centralization risk as the contract deployer can distribute tokens without obtaining the consensus of the community. Community म्हणजे प्रोजेक्टचे इन्व्हेस्टर्स. प्रोजेक्टच्या मागे एक जो व्यक्ती आहे, जेव्हा ज्यांनी स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट बनवलेला आहे, तो व्यक्ती कम्युनिटीला न कळत पण टोकन ज्याला हवे त्याला तो पाठवू शकतो, देऊ शकतो, असे अधिकार कॉन्ट्रॅक्ट बनवणाऱ्यांकडे आहेत. ठीक आहे, म्हणजे हे फार खूप मोठं क्रिटिकल आणि मेजर इश्यू आहे. म्हणजे प्रोजेक्टला ज्यांना डिस्ट्रीब्यूट करायचे त्यांना ते कॉइन डिस्ट्रीब्यूट करू शकतात. ठीक आहे, त्यानंतर ह्याच्यामध्ये स्मार्ट कॉन्ट्रॅक्टमध्ये कोणी ऑनर नसतो, कारण की स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट हे डिसेंट्रलाइज पद्धतीने किंवा ब्लॉकचेनवरती बनवले जातात. पण ह्यांच्या स्मार्ट कॉन्ट्रॅक्टमध्ये ऑनर आहे. स्मार्ट कॉन्ट्रॅक्टमध्ये ऑनर असणं का चुकीचं आहे ते तुम्हाला सांगतो मी. स्मार्ट कॉन्ट्रॅक्टमध्ये ऑनर असेल तर तो जो ऑनर असतो तो स्मार्ट कॉन्ट्रॅक्टमध्ये जे कॉइन बनवलेले गेलेले आहेत, सपोज आता 5 करोड कॉइन आहेत, हे 5 करोड कॉइन तो लिक्विडिटीमधून कधी पण बाहेर काढू शकतो, कधी पण विकू शकतो. ठीक आहे, म्हणजे भलेही कॉइन ते जर तुमच्या वॉलेटमध्ये दिसत आहेत किंवा तुमच्याकडे दिसत आहेत, पण त्यांचा जो मालक आहे त्या मालकाकडे असे अधिकार आहेत की तो तुमचे कॉइन सुद्धा विकू शकतो मार्केटमध्ये. असे त्या स्मार्ट कॉन्ट्रॅक्टमध्ये ऑनरकडे अधिकार आहेत. ठीक आहे, आम्हाला डेपबॉक्सच्या टीमकडून एक्सप्लेनेशन हवं आहे की स्मार्ट कॉन्ट्रॅक्टमध्ये ऑनर का आहे, असं त्यांनी इथे दिलेलं आहे. त्यानंतर इथे दिलेलं आहे नो डिफरन्स बिटवीन टोटल सप्लाय अँड इनिशियल सप्लाय. आता नो डिफरन्स बिटवीन टोटल सप्लाय आणि इनिशियल सप्लाय म्हणजे काय. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्याची 5 करोड टोकनची सप्लाय आहे. तुम्हाला मी दाखवतो. BNB मध्ये जाऊया आपण.
BNBची इथे टोटल सप्लाय बघा 15,99,79,964 आहे. ठीक आहे, ही टोटल सप्लाय आहे. आणि ही सर्क्युलेटिंग सप्लाय जी आहे ती 15,78,87,415 आहे. म्हणजे टोटल सप्लाय पेक्षा सर्क्युलेटिंग सप्लाय कमी आहे. आता ही सप्लाय पूर्ण कधी येणार? BNB जेव्हा स्टेक करायला ठेवणार, जेव्हा BNBचे व्हॅलिड ट्रान्झॅक्शनला व्हॅलिडेट करणार, तेव्हा वेळेनुसार ही टोटल सप्लाय हळूहळू सर्क्युलेटिंग सप्लाय मध्ये कन्वर्ट होणार. म्हणजे बाकीचे राहिलेले शिल्लक कॉइन्स आहेत ते हळूहळू येणारे पुढचे 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्षामध्ये सप्लाय मध्ये येणार. पण ह्यांनी जेव्हा डेप टोकन बनवलेलं आहे, ह्यांनी जे 5 करोड कॉइन आहेत ते 5 करोड कॉइन हे मार्केटमध्ये आणलेले आहेत. मॅक्सिमम सप्लाय ही 5 करोड आहे, टोटल सप्लाय पण 5 करोड आहे आणि सर्क्युलेटिंग सप्लाय ही 2,81,00,000 कॉइनची आहे. म्हणजे आता मार्केटमध्ये 2,81,00,000 कॉइन्स आहेत आणि इथे दर वर्षाला 50% कॉइन्स आहेत सर्क्युलेशनमध्ये ऍड होणार आहेत. पण इथे त्यांनी सर्टिक ऑडिटच्या ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, देर इज नो डिफरन्स बिटवीन टोटल सप्लाय आणि इनिशियल सप्लाय. म्हणजे टोटल सप्लाय जी आहे ती 5 करोड आहे ती बरोबर आहे, पण इनिशियल सप्लाय मध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे जी 50% टोकन जी सप्लाय आलेली आहे ती इनिशियल सप्लाय मध्ये यायला पाहिजे होती. तर तसं न येता टोटल सप्लाय मध्ये पण 5 करोड आहेत आणि इनिशियल सप्लाय मध्ये पण 5 करोड आहेत. म्हणजे त्यांनी पूर्ण एकाच वेळेला 5 करोड कॉइन मार्केटमध्ये आणलेले आहेत, पण इथे आपल्याला दाखवत आहेत की आम्ही 50% कॉइन आणलेले आहेत असं ह्यांना आढळलेलं आहे सर्टिकवाल्यांना. त्यासाठी त्यांनी तिथे प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे इथे त्यांनी काय सांगितलेलं सर्टिकवाल्यांनी की बाबा तुम्ही इनिशियल सप्लाय आणि टोटल सप्लाय एकच का ठेवलेली आहे, त्याच्यासाठी आम्हाला त्याच्याबद्दल एक्सप्लेनेशन हवं आहे, तर ते एक्सप्लेनेशन तुम्ही द्या. त्यानंतर हा जेव्हा स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट बनवला गेला तेव्हा ह्याच्या कोडमध्ये व्हॉलेटिलिटी त्या लोकांना आढळलेली आहे. तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे हा जो कोड बनवणारा किंवा स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट बनवणारा किंवा टोकन बनवणारा जो ऑनर आहे, त्या ऑनरच्या हातात पूर्ण राईट्स आहेत. तर तो एकाच वेळेला पूर्ण सप्लाय मार्केटमधून काढू शकतो, सेल करू शकतो. तुम्हाला न कळत तुमचे कॉइन सुद्धा तो सेल करू शकतो, अशी त्यांच्याकडे ऑथॉरिटी आहे. ठीक आहे, असं सर्व त्यांना आढळलेलं आहे. त्यासाठी त्यांनी हे सर्टिकचं जे रिपोर्ट आहे ही त्यांना पाठवली होती. ही पाठवल्यानंतर डेप बॉक्स कडून कोणत्याही प्रकारचा रिप्लाय त्यांना गेलेला नाहीये. त्यामुळे पूर्ण हे जे इथे आहे ते नॉट अवेलेबल दाखवलंय सिक्युरिटी स्कोर, कारण की हे जे सर्टिक ऑडिट जे आहे ऑडिट कम्प्लीट झालंच नाहीये. ठीक आहे, तर ही सर्व गोष्टी तुमच्यापासून लपवल्या गेलेल्या आहेत. डेप टोकन हे डिसेंट्रलाइज किंवा डेप ब्लॉकचेन ही डिसेंट्रलाइज नसून सेंट्रलाइज आहे. हे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी डिसेंट्रलाइज आहे, पण ह्याचं ऑनर जो आहे तो सेंट्रलाइज आहे. डिसेंट्रलाइजचा कोणीच ऑनर नसतो किंवा ब्लॉकचेनचा कोणीच ऑनर नसतो किंवा टोकनचा कोणीच ऑनर नसतो. डिसेंट्रलायझेशन आणि ब्लॉकचेन मध्ये कम्युनिटीज कॉइनची ऑनर असते. कम्युनिटीवरती डिपेंड असतो किती वरती घेऊन येतं आणि किती खाली पाडायचं, हे कम्युनिटीच्या हातात असतं. सेंट्रलाइज मध्ये हा जो ऑनर जो आहे स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट बनवणारा ह्याच्या हातामध्ये सर्व आहे. त्याला जसे हवी तशी प्राइस तो वरती घेऊन जाणार, त्याला हवी तशी तो प्राइस खाली घेऊन येणार. तर हे पूर्णपणे फक्त नावाला डिसेंट्रलाइज आहे, ओरिजिनल मध्ये ही पूर्ण इकोसिस्टम जो आहे सेंट्रलाइज आहे. त्यामुळे हा फ्युचरमध्ये प्रोजेक्ट कधी पण स्कॅम होण्याचे चान्सेस आहेत असं माझं पर्सनल ओपिनियन आहे. ठीक आहे, आणि तिसरं आणि मेन इम्पॉर्टंट पॉइंट म्हणजे हा जो प्रोजेक्ट आहे हा कॉइन सेल करण्यासाठी MLM म्हणजेच मल्टी लेवल मार्केटिंग किंवा नेटवर्क मार्केटिंग स्कीमच्या मदतीने विकला जातोय. जसे की जो चांगला बिझनेस करेल त्याला बँकॉक ट्रिप, थायलंड ट्रिप अशी काही ना काहीतरी लालच देऊन ह्याचं प्रमोशन केलं जातं आणि जास्त रिटर्नचं लालच देऊन लोकांना याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला लावलं जात आहे. पण मित्रांनो तुम्हाला परत एकदा सांगतो मी, हे माझं पर्सनल ओपिनियन आहे. माझा 2017 पासून ते आतापर्यंत जो एक्सपिरियन्स आहे त्या एक्सपिरियन्सच्या बेसिसवरती हे सर्व रिसर्च करून मी तुम्हाला सांगतोय. आता तुम्ही जर ह्याच्यामध्ये ऑलरेडी इन्व्हेस्टेड असाल तर ट्राय करा, ह्याच्यामधून तुमचं प्रॉफिट पहिला बुक करा. सपोज तुम्ही 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केलेले आहे, ते 1 लाखाचं पहिला तुम्ही प्रॉफिट बुक करून तुम्ही इन्व्हेस्ट केलेले पैसे तुमच्याकडे पहिला काढून घ्या. असं नका करू की 1 लाख रुपये मी ब्लॅक गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत, त्याच्यातून येणाऱ्या पैशाने परत क्रूड ऑइलचं किंवा दुसरा कोणत्या नोड मी घेतोय आहे, असं नका करू. तुम्ही 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केलेले आहेत, ते 1 लाख रुपये पहिला तुमचं प्रॉफिट काढून घ्या, त्याच्यानंतर येणाऱ्या पैशाने तुमचं मग बाकीचं जे आहे ते करून घ्या. म्हणजे जरी हा प्रोजेक्ट कधी पण बुडू शकतो, हा प्रोजेक्ट आता असं नाही सांगू की मी उद्या बुडेल, 1 महिन्याने बुडेल, 1 वर्षाने बुडेल, तुम्हाला कळणार पण नाही हा पूर्ण प्रोजेक्ट बुडालाय करून. तर त्यामुळे तुमचं पहिलं इनिशियल इन्व्हेस्टमेंट जे आहे ती पहिला सेव्ह करून घ्या. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर पुढे मग तुमचं कंटिन्यू ठेवा. आणि जे लोक नवीन ह्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट करायचा विचार करत आहेत तर मी त्यांना असं माझं मत आहे, मी त्यांना असं सजेस्ट करेन की प्लीज ह्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट करू नका. आणि इतकं सर्व बघितल्यानंतर पण जरी तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल तर तुमची इच्छा, कारण की पैसे तुमचे आहेत. फक्त मी तुम्हाला सांगायचं काम माझं कर्तव्य आहे, ते मी तुम्हाला सांगतोय. तर प्लीज तुम्ही नवीन कोण इन्व्हेस्टर असाल तर ह्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट करू नका. ठीक आहे, आय होप तुम्हाला मी जी माहिती सांगितली ती कळाली असेल. दॅट्स इट मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. जर तुम्हाला या प्रोजेक्टबद्दल काही इन्फॉर्मेशन असेल किंवा अजून काही माहिती हवी असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी तुमच्या कमेंटचा रिप्लाय करण्याचा प्रयत्न नक्की करेन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, जय हिंद, जय महाराष्ट्र.